आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी झालेच नसते। अकोल्यामध्ये एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद न पाडू देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी 135 नवीन जिल्हा परिषदेच्या शाळा चालू करून देण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने। 500 खासदार एकीकडे होते दिल्लीमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर एकटे होते। कमर्शियल आणि व्यावसायिक विचार करणारा माणूस आहेस, नफ्या तोट्याचं गणित मांडणारा माणूस आहेस आणि जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा त्याचं सूत्र तुला सापडलेलं आहे। समाजकारण हे नफ्या तोट्याचं नाही, समाजकारण हे त्यागाचं आहे, बलिदानाचं आहे। इथं शहादत स्वीकारावी लागते। मी भुसरी पंचायत समितीमधून एससी प्रवर्गातून उमेदवार आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीने प्रचाराचा वेग वाढवला असून याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच धाराशिवच्या उमरगा आणि लोहारा तालुक्याला भेट दिली आणि पाहता पाहता आंबेडकरी चळवळीची ताकद रस्त्यावर उतरली। सुजात आंबेडकरांच्या दौऱ्यामुळे गावखेड्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं। लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सुजात आंबेडकरांना पाहण्याची, त्यांचे शब्द ऐकण्याची आतुरता स्पष्टपणे दिसून येत होती। उमरगा तालुक्यातील डाळिंब गावात उड्डाण पुलाजवळ थांबलेल्या जनसमुदायाशी युवा नेते सुजात आंबेडकर यांनी थेट संवाद साधत लोकांचे प्रश्न ऐकून घेतले। मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे डाळिंब गावातील नियोजित सभा रद्द करावी लागली आणि संपूर्ण ताफा लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील नियोजित सभेकडे रवाना झाला। तुम्ही मला एक सांगा, जर जिल्हा परिषदेच्या आणि अंगणवाड्या बंद झाल्या, शाळा बंद झाल्या, तर महिन्याला 25-30 हजार रुपये पैसे भरून आपण प्रायव्हेट मध्ये, खासगी मध्ये आपल्या लेकराबाळांना शिकवण्यासाठी पाठवणं परवडणार आहे का आपल्याला? नाही। म्हणून अकोल्यामध्ये आम्ही एक गोष्ट केली होती। आपल्या सर्वांना माहिती असेल की 35 वर्ष अकोल्याची जिल्हा परिषद ही बाळासाहेबांच्या हातामध्ये होती, वंचितच्या हातामध्ये होती। अकोल्यामध्ये एकही जिल्हा परिषदेची शाळा बंद न पाडू देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलंच होतं। पण तेवढं नाही, तर त्याच्याच बरोबर 135 नवीन जिल्हा परिषदेच्या शाळा चालू करून देण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीने केलं होतं। आणि जे विद्यार्थी, जे ग्रामीण भागामधले विद्यार्थी, खास करून पोलीस भरती, वन खातं, मिलिटरी भरती, आर्मी भरतीच्या ट्रेनिंग साठी तयारी करतात, त्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागामधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही एक व्यायाम शाळा सुरू करून देण्याचं काम सुद्धा अकोल्यामध्ये केलं होतं। महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी 2-2 कोटीची 3 महिला उद्योग केंद्र चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने अकोल्यामध्ये केलंय। आणि आज त्या अकोल्यातल्या महिला स्वतःच्या पायावरती उभा राहतात, कारण त्यांना स्वतःचा रोजगार आहे, त्यांना स्वतःचं उत्पादन आहे आणि जिल्हा परिषदेच्या मार्फत महिलांना रोजगार देण्याचं काम आणि उत्पादन देण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडीने करून दाखवलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आपल्या सर्वांना सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये युवकांना रोजगार मिळवून देऊन रोजगार निर्मितीचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यावर नक्कीच करणार आहे। म्हणून मी जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्या तालुक्याच्या विकासासाठी, आपल्या गणाच्या विकासासाठी, आपल्या गटाच्या विकासासाठी आणि त्याचबरोबर आपल्या वॉर्डाच्या विकासासाठी आपलं मत हे वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभं करा। सास्तूर जिल्हा परिषद गटात 11 गावांचा समावेश असून जवळपास 21,000 मतदार आहेत। सास्तूर, चिंचोली, रेबे, राजेगाव, एकोंडी, होळी, मुर्शदपूर, तावशी, उदतपूर, कोणजीगड, सालेगाव आणि तोरंबा या सर्व गावातील ग्रामस्थांनी सास्तूरच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एका मताचा अधिकार दिलेला आहे आणि बाबासाहेब आंबेडकर नसते तर या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी झालेच नसते। बाबासाहेब नसते, देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नसते। बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळं, बाबासाहेबांच्या मतदानाच्या अधिकारामुळं
या आपल्या वंचित माणसांना, उपेक्षित माणसांना, शोषित माणसांना आपल्याला राजकारणामध्ये जर कोणी स्वाभिमान सन्मान दिला असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. 500 खासदार एकीकडे होते दिल्लीमध्ये आणि बाबासाहेब आंबेडकर एकटे होते. ते बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासाठी लढलेला आहे, उपेक्षेसाठी लढलेला आहे. साळी माळी तेली तांबुळी कुळी कुस्ती वडर लोहार लबान या सगळ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी लढाई केलेली आहे. आणि म्हणून आमच्या डाळिंबला लमान समाजाच्या माणसाला बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिलेली आहे. आम्ही ठरवलं आता रिपब्लिकन पक्षाने बाळासाहेब आंबेडकरांनी एकत्रित जायचं आहे आणि म्हणून आम्ही वंचित आघाडीला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. मित्रांनो, गेल्या 8 ते 10 वर्षांपासून सामाजिक कार्यातून परिसरात ओळख निर्माण केलेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रवी किरण बनसोडे हे शोषित, पीडित आणि वंचितांचे हक्काचं माणूस म्हणून ओळखले जातात. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई बनसोडे या स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने सास्तूर गटात वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. व्यवसायामध्ये प्रचंड यश मिळवलेलं आहे. त्याच्या व्यवसायात मिळवलेल्या यशाबद्दल आपण सर्वजण टाळ्या वाजवून त्याचं कौतुक करू. तो सास्तूरचा एक अभिमान आहे. एक मोठा उद्योगपती आपल्या सास्तूरचा झाला, अशा माणसाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. कारण अशा उद्योगपतीकडून प्रेरणा घेऊन आपल्यातूनही कोणतरी उद्योगपती होऊ अशी इच्छा बाळगू शकतो. त्यामुळं मी त्या उद्योगपतीचं या ठिकाणी आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. माझी उद्योगपती मित्राला विनंती होती की मित्रा, तू कमर्शियल आणि व्यावसायिक विचार करणारा माणूस आहेस, नफ्या तोट्याचं गणित मांडणारा माणूस आहेस आणि जास्तीत जास्त नफा कसा कमवायचा याचं सूत्र तुला सापडलेलं आहे. समाजकारण हे नफ्या तोट्याचं नाही, समाजकारण हे त्यागाचं आहे, बलिदानाचं आहे. इथं शहादत स्वीकारावी लागते. तो इतिहास आणि ती पार्श्वभूमी आणि ती तळमळ गेल्या 10-12 वर्षामध्ये मला तुझ्याकडून दिसली नाही. उद्योगपती म्हणून तुझं स्वागत आहे. पण सगळ्याच क्षेत्रात मीच असावं, माझंच नाव असावं आणि फक्त माझ्या नावासाठी ही निवडणूक मी पैशाच्या जोरावर लढन, ह्या एका ईर्षेनं उभारलेला हा दुसरा उमेदवार आहे. माझ्याबद्दल मी तुम्हाला काही सांगणार नाही, फक्त मी तुमच्या समोर उभा राहतो. गेल्या 8-10 वर्षामध्ये मी इथल्या कोणाच्या ना कोणाच्या कामाला जर पडला असेल, कोण हाक मारल्यानंतर जर मी तिथे धावून गेलो असेल तर आणि तरच तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला गॅस सिलेंडर या चिन्हासमोरचं बटन दाबा. सुजात आंबेडकरांचा पहिलाच दौरा उमरगा लोहारा तालुक्यात आंबेडकरी चळवळीची ताकद दाखवणारा ठरतोय. आगामी काळात ही लढत आणखी रंगणार हे मात्र निश्चित. जळकोटच्या नंतर उमरगा तालुक्यामध्ये दाळिंब या ठिकाणी दाळिंब गटातून बंजारा समाजाला उमेदवारी देण्यात आलेली आहे वंचित बहुजन आघाडीकडून. आता आणि म्हणून या ठिकाणी मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू इथल्या सर्वसामान्य. प्रतिनिधी सचिन बिद्रे, NTV न्यूज मराठी, उमरगा लोहारा, धाराशिव.